मराठी भाषेला विळखा पडतोय। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। नमस्कार, स्वागत आहे तुमचा प्राइम टाइम महाराष्ट्रावर। हा माहितीपूर्ण व्हिडिओ मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यातील जोरदार संघर्षावर आधारित ज्या घटना घडल्यात त्यावर बनवलाय। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी सक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा उचललाय आणि नंतर सदावर्ते यांनी त्यावर कडाडून टीका करण्यास सुरुवात केली। गुढीपाडवा मेळाव्यापासून ते लोणावळ्यातील बँक राड्यापर्यंत जे वक्तव्य झाले, ज्या घटना घडल्यात, त्यानंतर हा वाद आता चांगलाच तापलाय। आता आपण राज ठाकरेंचे गुढीपाडवा मेळाव्यातील भाषण ऐकलेच आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश दिले होते। या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत। या मेळाव्यात त्यांनी औरंगजेबच्या कबरीपासून ते नदी प्रदूषणापर्यंत अनेक मुद्द्यांवर फटकेबाजी केली, पण मराठी भाषेचा मुद्दा जो आहे तो त्यांनी जोरकसपणे मांडला। या आदेशानंतर मनसैनिकांनी थेट बँकांवर धडक मारली आणि एके जागी तर लोणावळ्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी, मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीत बोलण्याची मागणी केली आणि तिकडे या प्रकरणाचा एकंदरीत वाद वाढला। सद्यस्थितीत या प्रकरणावरून बँक मॅनेजरला कानशिलात मारल्याचा प्रकार समोर आलाय आणि हा व्हिडिओ व्हायरल देखील झालाय। मनसैनिकांनी एकूणच बँकांना 15 दिवसांचा अल्टिमेटमही दिलाय। सगळ्या झालेल्या या घटनेनंतर आता गुणरत्न सदावर्ते आणि मनसेमध्ये चांगलीच खडाजंगी रंगली। हे प्रकरण नेमकं काय आहे हे आपण पाहूया। दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्र, कारण असे माहितीपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि आपण सुरू करूया। तर मनसेने मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून बँकेत धडक द्यायला सुरुवात केली। त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडलेलं। ते म्हणाले की राज ठाकरे काय कायद्यापेक्षा मोठे आहेत का? त्यांची टोळकी बँकांमध्ये घुसून धुडगूस घालते, कर्मचाऱ्यांना धमकावते, मारते, हे काही चालणार नाही। तुम्ही न्याय देवता आहात का? असा प्रश्न जो आहे तो सदावर्ते यांनी उपस्थित केला आणि या प्रकरणात कायदेशीर कारवाईची मागणी देखील केली। पुढे ते म्हणाले की मी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज देणार आहे। उद्या मी पोलीस आयुक्तालयात जाऊन हे प्रकरण मांडणार आहे, असं म्हणत त्यांनी मराठीचा सन्मान करायलाच हवा, पण कायदा हातात घेऊन दादागिरी करणं चुकीचं आहे, अशी देखील प्रतिक्रिया दिली। सदावर्तेंच्या या टीकेला मनसेनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं असून मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत म्हटलंय, गुणरत्न सदावर्ते नावाचा कुत्रा कोणी पाळलाय हे महाराष्ट्राला माहिती आहे। पाळलेले कुत्रे भुगतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं काय? ज्या दिवशी त्याला गप्प करायचं असेल त्या दिवशी आम्ही आमच्या पद्धतीने त्याला शांत करू, हा इशारा एकंदरीत मनसेनेही आपली आक्रमकता दाखवत दिलाय। त्यांचं म्हणणं आहे की ते मराठीच्या सन्मानासाठी लढत आहेत आणि सदावर्ते फक्त प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करतायत। दरम्यान हा वाद आता पुढे काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आता एक व्ह्यूअर म्हणून तुम्हाला काय वाटतं? मराठी भाषेच्या सन्मानासाठी मनसेची जी भूमिका आहे, जी आक्रमकता आहे, ती योग्य आहे का? की सदावर्तेंचं जे कायदेशीर मार्गाचं म्हणणं त्यांनी मांडलंय ते तुम्हाला पटतंय का? याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।